जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी पाठीमागचे माईक सुरू करा जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण जय राम राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा बहुता सुकृताची लोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर देवीवर सर्व सुखाचे घर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बापर देवीवर सर्व सुखाचे घर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बापर देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे घर बाप रखुमा देवीवर तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा गोपाल कुमार टाळ वाजवा सर्व गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल गोपाल कुमार कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार सुंदर ते दानव विटेवरी सुंदर ते दानव विटेवरी करकटावरी ठेवूनिया सुंदर ते दानव विटेवरी सुंदर ते दानव
तुळसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान मकर कुंडली तळपती श्रवणे मकर कुंडले तळपती श्रवणे मकर कुंडली तळपती श्रवणे मकर कुंडले तळपती श्रवणे घंटे कौस्तुभमणी विराजित घंटे कौस्तुभमणी विराजित कौस्तुभमणी विराजित तुळसी हार गळा कासे पीतांबर 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 आवडे निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हे ध्यान तुका म्हणे माझे येती सर्व सुख बोला. कामने माझे हेची सर्व सुख आ, तुका म्हणे माझे येती सर्व तुळसी हार गळा कास पीतांबर तुळसी हार गळा कास पीतांबर तुळसी हार कासे पीतांबर आवड निरंतर हे ध्यान
रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने सुखदाने ओ साजनी सुखदाने ओ साजनी तो विठ्ठल बरवा बरवा तो विठ्ठल बरवा रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने सुखदाने वो साजनी सुखदाने ओ साजनी तो विठ्ठल बरवा बरवा तो विठ्ठल बरवा माधव बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा बरवा तो विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठल
बलवा उपजोनिया पुढती उपजोनिया पुढती उपजोनिया पुढती उपजोनिया पुढती आला
उत्तम वरवे नीट उत्तम वरवे नीट उत्तम वरवे नीट उत्तम वरवे नीट उत्तम वैकुंठी तो आईचे नाही वैकुंठी तो आईचे नाही वैकुंठी तो आईचे नाही कवळ काही कायाचे कवळ काही काय
खाऊ दही भात काला खाऊ दही भात काला काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो वैकुंठी तो काला खाऊ काला खाऊ दही भात दही भात काला काला खाऊ दही भात काला खाऊ काला खाऊ दही भात काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे नाही वैकुंठी तो ऐसे
मोकळं करा मोकळं करा मोकळं. उपदोनिया पुढती येऊ, उपदोनिया पुढती येऊ, काला खाऊ दही भात. वैकुंठितो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे. एकमेका देऊ मुखी, सुखी घालो हुंबरी. वैकुंठितो ऐसे नाही, कवळ काही काल्याचे. तुका म्हणे वाळवंट, तुका म्हणे वाळवंट, बरवे नीट उत्तम. वैकुंठितो ऐसे नाही, कवळ काही कार्याचे. पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम दुसरे चरणा संतांच्या. त्यांचे कृपादाने कथेचा विस्तार, त्यांचे कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया. याच्या पुढचं प्रमाण मी म्हणलो नाही. तर प्रत्येक ठिकाणी नमन केले की ध्रुपद लोक म्हणतात. हे अनुक्त वचन आहे. वक्तांनी जे म्हटलं तेच मागच्या मुलांनी म्हणावं. थाला विठाला आज या ठिकाणी शालग्राम या गावामध्ये, या गावाचं नाव काय? शाली नाही, बोर्डासमोर पत्रिकेत शाली लिहिले. शालग्राम, शालते विभूयते ते शालम. जे सुशोभित होतं त्याला शाल म्हटलं जातं. असं जे गाव म्हणजे ग्राम, शालग्राम. या ठिकाणी प्रतिवर्षी ही साधना होते, पण यावर्षी थोडस अर्धशतक आणि हे कार्यक्रम केलेला आहे. 50 वर्ष पूर्ण झाले. या उद्देशानं हा कार्यक्रम यावर्षी थोडासा चाळानं केला, डाळानं केला. तरी पण होणारी जी साधना आहे ते शाळग्राममध्ये होती, म्हणजे शाळगावमध्ये. तर ही साधना करण्याकरता आपण म्हणा एवढी गर्दी का? एवढी गर्दी का? याचं उत्तर आहे अभंगाचं ध्रुपद. वैकुंठ नाही वैकुंठ
गर्दी का, एवढा अट्टहास का, त्याचा उत्तर भंगाचं ध्रुपद. आयसे कुठेच नाही पैकी वैकुंठाचं नाव घेतात. काय ऐसे कुठेच नाही खरं म्हणजे नाव वैकुंठाचं बदनाम काय केलं मग? वैकुंठ नाव बदनाम काय केलं मग? नाही तसं नाही. जे कुठे नाही ते वैकुंठात आहे. जे कुठेच नाही, कारण का वैकुंठ हा एक लोक जर मानला, वैकुंठ शब्दाचे अनेक अर्थ आहेत. वैकुंठ हा लोक जर मानला तर हा लोक कोणाचा आहे? भगवान परमात्मा महाविष्णूचा. पहिलं थोडस मंद मंद गतीनं संसार चालत होता. चार पोरं चार ठिकाणी चांगल्या पदावर आणि नोकरी करू लागले. बाप अगदी भरून घ्या आपण आपल्याला होतो. ज्याला त्याला म्हणतो ह्या विचारी बोले, एक डॉक्टर, एक वकील, एक प्रोफेसर असं नावं सांगून लोकांना सांगत असतो. तसं या ठिकाणी पाहिलं असताना आपण एवढं आणि वर्णन करतो याचं असं काय कारण काय असं म्हटलंय? तर तुकोबराय म्हणतात म्हणून की असं कुठे येत नाही. पैकी वैकुंठाचं नाव घेतलं, वैकुंठाची बदनामी नाही. तुमच्या इथं नाही म्हटलं वैकुंठात नाही, तुमच्या इथे नाही. अरे हो बाबा, वैकुंठात नाही. काय नाही? काहीच नाही असं नाही. वैकुंठात काहीच नाही असं वाटतं तो बरं नाही. आयसे नाही कैसे नाही. तुका मने काला वैकुंठी दुर्लभ विशेष हा लाभ संत सांगे. विशेष हा लाभ संत सांगे. तुका मने काला वैकुंठी दुर्लभ विशेष हा लाभ सांगे. विशेष हा वैकुंठ तो ऐसे नाही, काहीच नाही असं म्हणायचं नाही. मी आपल्याला सांगू लागलो, व्यवहारातला भाग्यवान बाप, चार मुलं चार ठिकाणी चांगल्या पदावर आहेत. मोठेपणानं येणार जाणारा भल्या माणसाला पाहुणाऱ्याला सांगितलं होतं आम्हाला काही चिंता राहिली नाही. अवघी चिंता, संसाराची चिंता वरून गेली. म्हणाल काही नाही म्हटले. चारही पोरं चांगल्या पदावर आहेत म्हटले. बरं काय म्हणायचंय? तो म्हणत असतो, हे पा, जरी असं असेल तरी पण संसारातला बाप आपण आपल्याला तेवढ्याने सुखी मानतो. पण आपण कुठले बाप आहोत? परमार्थातले बाप आहोत आपण. परमार्थातले बाप. याच्याद्वारे परमार्थामध्ये सुख मानलं जाईल का? नाही. वैकुंठात असं नाही. म्हणून भगवंताने काय केलेलं आहे, आपल्याकरता स्वतंत्र एक लोक निर्माण केला, त्याचं नाव वैकुंठ. जसं चांगली श्रीमंती आल्यानंतर बापण रे एवढी गर्दी का करता, 50 ठिकाणी चांगला एक बंगला बांधला. बंगला बांधल्यानंतर मग म्हणतात पहा, आता पहिल्या तिकडच्या ठिकाणी लोक राहतात, पण आमचा स्वतंत्र पोरांनी बंगला बांधलाय. स्वतंत्र बांधला म्हणून त्याच्यामध्ये खूप त्यांनी ताकद खर्च केली, पैसा खर्च केला, अकल खर्च केली खूपशी. लोकांना पाहण्यासारखा बंगला बांधलेला आहे. जो तो म्हणतो हे बंगला कोणाचा, हे बंगला कोणाचा, जो तो म्हणतो. पण त्याचं नाव जाहीर झालेलं असतं. मला काय म्हणायचं, एवढा जरी बंगला असेल तरी पण तो आपल्याकरता बांधलाय. ज्याला सगळे लोक विचारतात, पण कधी विचार केला का आपण, ज्या भगवंतानी आपल्याकरता एक लोक तयार केला तो म्हणजे वैकुंठ, तो किती सायासाने केला असेल. त्याच्यामध्ये देवाने सुद्धा किती आपली अक्कल खर्च केली असेल. आणि तो किती सुंदर असेल. अहो इतकं सुंदर काहीच नसेल असा तो लोक आहे. विठाला पण तो लोक सुद्धा शेळगावाच्या दृष्टीने फिकाच आहे.
आज शेळगाव म्हणजे वैकुंठापेक्षाही श्रेष्ठ आहे. वैकुंठ होतं ऐसे नाही म्हणताना ठीक आहे, पण ऐसे आहे का? इथे जे कवळ खायला मिळतं, काला खायला मिळतो, पाहायला मिळतो, वैकुंठात आहे का? म्हणजे नाही. मग वैकुंठाचा दर्जा याच्यापेक्षा कमी ठरला का नाही? श्रेष्ठ काय? आज वैकुंठापेक्षाही शेळगाव श्रेष्ठ आहे. विठाला तुम्ही म्हणाल येऊन जाऊन काल्या करता एवढं तुम्ही वर्णन करा. आहे तरी असं काल्यामध्ये काय? काल्यामध्ये असं आहे काय? काला शब्द फार लचक लांब लचक काय सांग बरं का. 2 अक्षराचा शब्द का काला, 2 अक्षर, पण ज्याच्यामध्ये काय अर्थ भरलेला आहे. सर्वांचं एकीकरण म्हणजे काला. काला याच्यामध्ये मूळ धातू व्याकरणाचा एक कल धातू, कल धातू, त्याचा अर्थ कल संमेलने, कलयती सर्वान संमिलती, म्हणजे सर्वांना एकीकरवती. मग ते संप्रदायाचा ऐक्य असो, संताचा ऐक्य असो, देवता ऐक्य असो, वाङ्मय ऐक्य असो, सगळ्या प्रकारचं ऐक्य म्हणजे काला. विठाला म्हणून संप्रदायामध्ये वाङ्मयाच्या अनेक काल्याच्या व्याख्या केल्यात. त्याच्यामध्ये श्रेष्ठ व्याख्या कोणती आहे? तुका म्हणे काला कोठे आभेद देखिला, कोठे आभेद देखिला, कोठे आभेद देखिला. तुका म्हणे काला कोठे आभेद देखिला, कोठे आभेद आक्षिप्त वचन आहे. असं कुठं पाहिलं का? म्हणजे कुठंच नाही पाहिलं. जोरानं तर असं कुठे पाहिलं का? असं तुम्हाला दिसतं का कुठे? तुमचं नाही, इथेच पाहायला मिळतं. तसं तुकोबराला म्हणायचं आहे. असा अभेद काला कुठे पाहायला मिळाला का? नाही. अरे वैकुंठात नाही म्हणजे कुठंच नाही. आपण माणूस इकडे करता वैकुंठ नाव घेता, वैकुंठ हो बरोबर आहे. कारण देवाने सगळ्यात उत्कृष्ट लोक आपल्या करता म्हणून बनवलेला बंगला, देवाने आपल्या करता बनवलेला बंगला म्हणजे वैकुंठ आहे. त्या ठिकाणी काय नाही. तुम्ही श्रीमद भागवत किंवा एकनाथी भागवत याच्यामध्ये स्वर्गाचं जे वर्णन आलेलं आहे, नाथ महाराजांनी केलेले भरपेट वर्णन केलेले, एवढं वर्णन जरी असेल तरी पण वैकुंठ तो ऐसे नाही. असं वैकुंठात नाही म्हटलं. जे कुठे आहे आता म्हणा की शेळगावात आहे. विठाला तुम्ही पहिले इथून पहा, 1-2 इथून गिरवा की कुठे सप्ताह करायचा म्हणजे गावातल्या वस्तूंना नाक्या नव्हताना एक माणसं एकत्रित करण्याकरता झाले. माणसं एकत्रित कुठे कार्यक्रम करायचा म्हणजे पलाना मैदानामध्ये. काय करायचंय? मोठा मंडप टाकायचा. कुठून आणायचा? हैदराबादून आणायचा. म्हणजे मोठमोठे नाव घेतात, पण तुम्ही किती भाग्यवान आहात. सप्ताह करायचा म्हटलं की फक्त मंदिरात येणे, काही करायची गरज नाही. आहे का काही मंडप टाकायची गरज आहे? नाही. कोणत्याच या ठिकाणी कमी वाटत नाही. फक्त करणाराची कमी, करणारा झाला की सगळं आपोआप सिद्ध आहे. विठाला हा सुद्धा निसर्ग सगळ्याला मिळत नाही. कार्यक्रम करायचा म्हणजे टाळ घेऊन उभा राहा.
आमच्या आबाला बोलवा पखवाजा करता, मधुबोला बोला चाल म्हणण्याकरता, प्रमाण म्हणण्याकरता अन्य आणि कलाकार बोलवा. एवढं झालं की कित्यही नाचून उड्या मारून तुम्ही कार्यक्रम करू शकता. बरं, कार्यक्रम थोड्या प्रयत्नानं असा कार्यक्रम होतो की लोकांना म्हणावं लागतं वैकुंठ सुद्धा व्हायचं नाही. काय म्हणावं लागतं? वैकुंठ सुद्धा व्हायचं नाही. खरं पाहिलं असताना हा अर्थ वैकुंठात नाहीच. आता तो मोठेपणानं मग बोलणं गोष्ट वेगळी. एखादा म्हातार म्हणत असतं एखादा पोराला, त्या बापाला पाहिले का असं म्हटले. काय म्हणतो? त्या बापाला असं पाहिले का? त्याला काहीच कळत नाही. म्हणजे यार त्याला कधीच कुठे पाहायला मिळत नाही म्हणून त्याला त्या बापानं असं पाहिलं का म्हटलं. तसं आम्ही म्हणतो या ठिकाणी फक्त या ठिकाणी करण्याचं आयोजन ठरवावं. ठरवल्यानंतर महाविष्णू एवढे समर्थ आहे की तुम्हाला कोणतेच कमी पडत नाही. चला असा हा कार्यक्रम अत्यंत दिव्य रूपानं चाललेला आहे. अवतार भूतांचे 25 गावचे लोक तर सहजच असतील या ठिकाणी, सहजच आलेले असतील. त्याने प्रत्येकाने तपासून पाहावं कुठे कुठे असे, कुठे कुठे असे, कुठे नाही वैकुंठात. अरे वैकुंठात जायचं नाही मग विचारच करू नये. सासूनारकी एकलवारकी म्हटल्याप्रमाणे वैकुंठीत व्हायचे नाही म्हटलं की कुठेच नाही. उठाला मी म्हणत असतो. आता माझा आयुष्यातला अधिक काल इथेच गेलेला आहे. कुठं? शेळगावातच. भजनाला म्हणून उभं राहिलं तर 50 टाळकरी सहज होतो. इथं 50 टाळकरी सहज उभे राहतात. अन्यत्र मोजून आणावे लागतात. हे कुठले अमक्या गावचे, हे कुठले तमक्या गावचे, यांना इतकं द्यायचंय, यांना इतकं द्यायचंय, यांना इतकं द्यायचंय, तरीच जाते वेळेस नाराज होऊन जातात. नाही तुम्ही म्हणले होते तेवढे दिलेच नाही ते. आणि परमार्थात देव घ्यायचीत का? वाया गेला काहीच नाही. एवढं उठाला आता निष्काम भावना परमार्थ तर राहिलाच नाही, पण देव घेत सुद्धा इमानदारीने राहिला नाही. हो, कोणीतरी कलाकार कोणीतरी काहीतरी त्याने रुसवा काढतो, शेवटी म्हणतो आता पण तुमच्या गावाला येऊ नये. का रे भाऊ? एवढं झालं असताना, खिस्सा गरम तुझा केला असताना पुन्हा म्हणतो पुन्हा शेळगावला येऊ नये. नाही, काय हरकत नाही. शेळगाव असं समर्थ गाव आहे. तुम्ही एकटा का दोघांनी नाही येतं म्हणलं असं नाही. ते म्हणता निवारामध्ये गोमिता एक पाय लंगडा झालं, गोमू लंगडी होती का? नाही. तसं या ठिकाणी भरपूर आहे. भगवान महाविष्णूची कृपा तुमच्यावर सगळ्यांची भरपूर आहे. सगळ्यावर कोणत्या प्रकारची कमी या ठिकाणी वाचत नाही. आणि जर कमी होऊन तुम्ही पाऊल टाकला ते पूर्ण होतं. हे उठा आम्ही म्हणतो महाराष्ट्रात तसं गाव नाही. मला काय म्हणायचंय, पश्चिम महाराष्ट्रामध्ये बरेचसे मोठमोठे कार्यक्रम होतात. एकदा मुंबईला कार्यक्रमाला गेलो होतो. गेल्यानंतर मोठ्या थाटा म्हणून आपली मारुती बागडे होती. मोठ्या मोठ्या थाटा म्हणून सांगू लागले. पण तिथे जाऊन उभा राहिलो तर नेमके किती तुकाराम महाराज टाळकरी किती होते? 14 टाळकरी होते. तिथं फक्त 25 लोक होते. आणि कार्यक्रम इतका का मोठा 40,000 लोक त्या ठिकाणी एकत्र झाले होते. किती? 40,000 लोक गिलमध्ये कार्यक्रम होता. आणि टाळकरी पाहिले तर 5-5 टाळकरी उभे आहे. त्याच्यामध्ये सगळ्याला हा करता येत नव्हतं. जबरदस्ती उभी केली काही. नेमके 1, 2, 3, 4 फलाने गायक, बिस्ताने गायक, पिस्तायक वादक असे आणलेले. बाकी सगळ्याला सगळे येतं असं नाही. म्हणून कुठे गेलं की हे लंगडं पाहायला मिळतं. तसं
पण शेळगावला कोणीच लंगडे करू शकत नाही. उठाल तुम्ही म्हणाल ते भलते शेळगावचे यांनी वर्णन करायला लागलेत. का करू नये? असल्यानंतर नसलेलं वर्णन करू नये. आवासवा वर्णन करू. असलेली वस्तुस्थिती म्हणजे सांगितलेली ही. तर त्याचा करता म्हणून आज या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमाची सांगता म्हणून कालाचे कीर्तन आमच्या इथे वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने काला झाला म्हणजे कार्यक्रमाची सांगता झाली. सांगता म्हणजे समाप्ती नाही. सांगता म्हणजे सांगता म्हणजे सांगता म्हणजे सर्व अंगाने परिपूर्णता म्हणजे सांगता. अंग त्याने जे परिपूर्ण येतं सर्व अंगाने परिपूर्ण त्याला सांगता. अंगही सहित सांगता. आणि समाप्ती म्हणजे पुन्हा उतरायचं कामच नाही. तसं नाही. हे समाप्ती नाही. परमार्थाची समाप्ती कधीच होऊ नये आणि होतच नसते. विठाला सदा नाम घोष करो हरि कथा, करू हरी कथा, नाम घोष करो हरि कथा, नाम घोष करू हरी कथा. सदा चित्त समाधान, सदा नाम घोष करो हरि कथा, सदा नाम घोष करो हरि कथा, सदा चित्त समाधान, सदा नाम घोष. सदा कुठून आणला? कोणाचा सदा? हा सदा म्हणजे सदैव. नाम घोष हरी कथा सदैव. कधीच त्याच्यामध्ये खंड पडू नये. अखंड असताना म्हणून पत्रिकेवर आम्ही लिहित असतो. पण असतो सकंड पण लिहितो अखंड. होय. अमक्या दिवशी प्रारंभाने अमक्या दिवशी काला असं का लिहितो? हे सकंड नाही. आपण आपल्या हातानं प्रारंभाने सांगता येतो. सकंड नाही. सकंड आहे म्हणून त्याच्याकरता देत तो कोबराईनं म्हणावं. अखंड आणि हरिकथा आम्ही करू. का? आम्हाला समाधान कसं पाहिजे? अखंड समाधान पाहिजे. अखंड समाधान करता साधना अखंड असते पाहिजे. पण पाहत मी सदा नाम घोष करू हरिकथा त्याने कदाचित कदा आहे का? सदा समाधान सुद्धा सदा, साधना सुद्धा सदा. पण दोन्हीकडे सदा असावे अशा प्रकारची साधना जीवनमुक्त महात्म्याची साधना आहे. बरं काय आपल्या वाट्याला ते भाग्य आलेलं नाही. उठाला चला आपल्या प्रकृत प्रसंगापुढे आपण वळू. कारण सकाळपासून लोक बेजार आहेत. काय आजच्या दिवसाकरता सकाळपासून बेजार आहेत. कोणी कुठे, कोणी कुठे, कोणी रस्त्याला कुठे काय अन्य करता, कोणी सगळे अशा प्रकारची बेजारी त्या करता आम्ही लांबत नाही. फक्त आजचा जो दिवस आहे काल्याचा दिवस आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारची या ठिकाणी कमी नाही. असं सगळ्यांचा आणि परिपूर्णता म्हणजे काल आहे. आणि तो काला कशामध्ये? दही भातामध्ये. मी थोडंसं आश्चर्य वाटतंय. दही भात काला खाण्याकरता इतकी बेजारी. आणि कोणती कमी आहे? दही मिळत नाही, भात मिळत नाही, लाया मिळत नाहीत. हे सगळं मिळतं. सगळं मिळत असताना सुद्धा वैष्णवाच्या मेळाव्यामध्ये हे मिळत नाही. काला कोणाच्या हाताने असावा? संताच्या हाताने असावा. काला देवाच्या हातात सुद्धा नाही. हे डिपार्टमेंट संतांचं आहे. काला करीते संत जन, काला करते संत जन, काला करते संत जन, काला करते संत सर्वे त्यांचा नारायण, 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 सर्वे त्यांचा नारायण.
असते तिथं काही मिसळून कालवा करते. संतजन काला करतात. अहो देवाला सुद्धा अवघड आहे. हा निळोबराचा अभंग आहे. मला वाटतं असं मोठी पंचायत झाली असावी. कोणी काला करावा, कोणी काला करावा, कोणी काला करावा, कोणा काला करावा. सगळे भांडण कुठे गेलं? संतामध्ये गेलं. नळोबरा म्हटलं काय चाललंय हे तुमचं? सगळा सप्ताह सारखे तुमचे ते चालले म्हटले. काय म्हटले? काला कोणी करावा, कोणी करावं. बघ हो 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 थोडा वेळ आहे, अनेक वेळ आहे थोडा. कोणी करायचा काला म्हटले. देव म्हटलं इंद्राधिक देव म्हणू लागले आम्ही करतो. आमची सगळी व्यवस्था आहे म्हटले. काला करते इंद्रजन नाही. बर काला कोणी करायचा म्हटले. म्हणजे देवात कोणालाच करायचा हक्क नाही. काला कोणी करावा? संतांनी करावा. देवाने प्रसाद म्हणून घ्यावा लागलं तर, प्रसाद म्हणून द्यावा लागलं तर. पण काला करण्याचा हक्क देवाला नाही. असा निर्णय कुठे दिला? नळोबारीनं दिला. काला करीती संतजन सवे त्यांच्या नारायण. परमात्मा त्यांच्या बरोबरला सोबते म्हणून म्हटले. त्याला करण्याचं स्वातंत्र्य नाही. पण काला हा जो विषय अत्यंत अवघड आहे. तो कोणाला करता येतो असं नाही, फक्त संतांना करता येतो. म्हणून या ठिकाणी अभंगामध्ये मुद्दा म्हटलेले की काला करीती संतजन. असा काला आज आहे. आजच्या दिवशी आपण पाहू. उठाला तुकोबर आहे. या ठिकाणी या भंगातून जे मंतव्य आहे ते थोडंसं अघटित वाटतंय. हे थोडंसं अघटित वाटतंय. अघटित कसं वाटतंय म्हटले. हे पहा, केव्हा करता काला म्हटले. आम्ही जेव्हा जेव्हा येतो काला करू. आमच्या हातात ते काला म्हणे. कोण म्हणू लागले? संत म्हणू लागले काला आमच्या हातामध्ये. अहो केव्हा केव्हा येता? वाटल तेव्हा येऊ ते काला करण्याकरते. त्याच्याकरता शब्द वापरला पुढती येऊ. उपजोनी या 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 पुढती काला खाऊ दही भात. काला खाऊ दही भात. काला खाऊ दही भात. दही भात. काला खाऊ वैभवी तो आईचे नाही. वैभवी तो आईचे नाही. नाही वैभवी तो आईचे नाही. वैभवी तो आईचे नाही. वैभवी आमचा अजून एक वाद आहे काल्याच्या बाबतीत. तुकोबर म्हणतात तुम्ही काला खाण्याकरता पुढती येऊ. पुढती या शब्दामध्ये विप्सा आहे. काय? विप्सा ज्याला म्हटलं जातं.
व्याकरणशास्त्रामध्ये ज्याला पुढे निश्चित एक संख्येत बोलता येत नाही, बहुसंख्येत अनेक संख्येत बोलायचं झालं तर विप्सा केली जाते. विप्सा आहे या ठिकाणी. विठाला विठाला विठ्ठल. एकच गोष्ट आहे आणि ती नक्की ठरवायची असेल आणि पुन्हा पुन्हा गिरवायची नसेल तर त्याला विप्सा म्हटलेलं आहे. हे विप्सा या ठिकाणी आहे पुढती शब्दामध्ये. पुढती म्हणजे केव्हा? एकदा का दोनदा का तीनदा किती? पुढती म्हणजे केव्हा? त्याला विश्रामच नाही. पुढती 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 पुढती. अरे पुढती 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 म्हटले. पुढती म्हणजे किती? निश्चित संख्या नाही. अशा अर्थाला या ठिकाणी विप्सा म्हटलं जातं. हे विप्सा आहे म्हटलं. पुढते येऊ पुढते येऊ पुढते म्हणजे किती येऊ हे सांगताच येत नाही. पण त्याच्यानंतर एक मग प्रश्न निर्माण होतो, महाराज हे तुम्ही तुमच्या ताब्यातली गोष्ट नाही असं का बोलता तुम्ही? तो कोबार आहे. अहो महाराज ही तुमच्या ताब्यातली गोष्ट आहे का? अहो दुकानावर येऊ म्हटलं तर शक्य नाही. रस्त्यात काहीतरी पायात अडकलं आणि पडलं आणि तिथंच गेलं. जन्माला पुढे येऊ कशा करता? काला खाऊ, दही भात काला घालणार, पुन्हा जन्माला येऊ, पुन्हा जन्माला येऊ, पुन्हा जन्माला येऊ, पुन्हा जन्माला येऊ. किती वेळ म्हणजे सांगताच येत नाही म्हटले. म्हणून त्याला विप्सा म्हटले. आता पुन्हा जन्माला येऊ म्हटलं. महाराज आम्ही एक विचारू, जन्माला येणं आपल्या ताब्यातली गोष्ट नाही. इकडे पैकी तुमच्या सुद्धा ताब्यात गोष्ट नाही. जन्म कोणाच्या ताब्यात? कर्माच्या ताब्यात. अगं कर्मी जाई उरावे मग त्यांनी किती वेळ मरावे त्याचं काही ठिकाणा नाही. कर्माच्या ताब्यात आहे. जन्म कसं? जन्म वासनेच्या ताब्यात जन्म आहे का नाही? देवाच्या ताब्यात आहे. तो कुमार मना येईल तो जन्म दे, पण ते सुद्धा देवाला स्वातंत्र्य नाही. देवाला जन्माला घालण्याचं स्वातंत्र्य नाही. कोणाला चांगला जन्म दिला, कोणाला वाईट जन्म दिला. चांगला दिला ते देवाची किंवा देईल आणि वाईट जन्म दिला देवाला शिवा देईल, शिवा देणार तो. मग हे जन्माला येणं कोणाच्या ताब्यात आहे? देवाच्या ताब्यात नाही, कर्माच्या एकट्या ताब्यात नाही. कारण वैषम्यनाथ घेणं दोष येतो. म्हणजे एकटं कर्म जन्म देऊ शकत नाही, एकटा देव जन्म देऊ शकत नाही. मग कसं येऊ? आपल्या ताब्यात द्यायचं कसं येऊ? तुम्ही कसं म्हणता म्हणे महाराज? तुम्ही तो उद्घोष करता उपजोनी या पुढते येऊ. कसं येऊ? विठाला देवाला सुद्धा शक्य नाही, जीवाला सुद्धा शक्य नाही. जन्म कोणाच्या ताब्यात? एकूण एकाच्या कोणाच्या ताब्यात नाही. देव जरी जन्माला घालण्याच्या नादी लागले त्याला कर्म सहाय्य लागतं. जसं कर्म असेल तसं त्याला फल देगा भगवान. ते अभंगाने केले कर्म झाले जैसा कर्म केले वैसा फल देगा भगवान म्हणतात ना ते. तो आपला अभंग नाही आहे, मनवाने नव्हे. मग आता आपल्या ताब्यात नाही, मग कोणाच्या जीवाच्या ताब्यात नाही, देवाच्या ताब्यात नाही, कोणाच्या ताब्यात जन्म कोणाच्या ताब्यात. मग तो कुमार आहे कसं म्हणतात की आम्ही जन्माला येऊ, पुन्हा पुन्हा जन्माला येऊ, पुन्हा पुन्हा जन्म घेऊन काला खाऊ येवात. हे तो कुमार आहे कसं काय म्हणतात? बघू. विठाला कसं आहे? जीवामध्ये अनेक प्रकार आहेत. एक अधिकारिक जीव आहे,
ब्रह्मसूत्राच्या तृतीय अध्यायाच्या द्वितीय पदामध्ये एक सूत्र आलंय, यावत अधिकार मौस्थिराधिकारी का नाम, हे सूत्र आहे. याच्यामध्ये तुकोबराय म्हणतात आम्ही अधिकारिक आहोत, आम्ही जीव नाही, अधिकारिक आहोत. एक तर भगवत आज्ञा, मनामध्ये जगत कल्याणाची कळकळ आणि अंगामध्ये जीवनमुक्तपणा, इतकं लागतं. मुक्त जन्म घेऊ शकतो हे जरी खरं असेल, पण त्यालाही स्वातंत्र्य नाही मुक्त जन्म घेण्याकरता. मग मुक्त स्वतंत्र जन्म घेऊ शकत नाही, देव स्वतंत्र जन्म देऊ शकत नाही, कर्म स्वतंत्र जन्म देऊ शकत नाही. तो कोबराय म्हणतात एकच काय म्हणतात, विठाला जगत कल्याणाची घोराक काही लोकांच्या खांद्यावर आहे, काही वेळ संतांच्या खांद्यावर, काही वेळ देवाच्या खांद्यावर. भगवान म्हणतात हे आता जन्मवरणाची कथा तुम्ही बाळगा म्हटले. कोणाला जन्म कसा यायचा, कोणाला कसं द्यायचं, कोणाला कसं मारायचं, जन्मवरण तुमच्यात. कधी कधी हीच जन्मवरणाची कथा संतांच्या ताब्यात येते. संत म्हणतात जर आम्ही आशा रेषेत आलो तर हे करू काम म्हटले. कशा रेषेमध्ये? आम्हाला जगत कल्याणाची इच्छा झाली. संत कोण असतो? जीवनमुक्त असतो. जीवनमुक्त असतो संत कोणाला होता येत नाही. संत जीवनमुक्त असतात. मग जीवनमुक्त महात्म्याला जन्म घेण्याची आणि त्या पावर आहे का म्हणजे नाही. घेऊ शकतात पण त्याच्याकरता देवाची मदत लागते. म्हणून आम्ही त्याला अधिकारिक जीव म्हणायला लागलो. अंगामध्ये जीवनमुक्तता आहे, देवाची आज्ञा आहे आणि जगत कल्याणाची कळकळ आहे मनामध्ये, तेव्हा त्याला जन्म घेण्याचं स्वातंत्र्य मिळतं. जीवनमुक्त महात्म्य जगामध्ये आल्यानंतर ते पाहतात पुढत हे जन न देखावे डोळा, पुढत हे जन न देखावे डोळा, पुढत हे जन न देखावे डोळा, पुढत हे जन न देखावे डोळा. येतो कळवळा म्हणूनिया, येतो कळवळा म्हणूनिया, येतो कळवळा म्हणूनिया, येतो हिताचा कळवळा पळती हाती म्हणून काळा. पण संतांना त्यांच्याबद्दल कळकळ वाटते, अंतःकरणामध्ये कळकळ, जीवाबद्दल मळमळ, मनामध्ये तळमळ. आणि याच्यानंतर मग त्यांना जन्माला घालण्याकरता आम्ही येत होतो. म्हणजे जीवनमुक्त संतच या ठिकाणी येऊन आणि आम्हाला सांगत असते पहा आता यांना जन्माला यायचं तर मोठी भानगड आहे. का? याच्यामध्ये स्वातंत्र्य नाही, अधिकारिक जीवामध्ये स्वातंत्र्य आहे. ते म्हणतात आम्ही आल्यानंतर आम्हाला तिकडून आज्ञा आली पाहिजे. कुठून? देवाची आज्ञा. जात आता कोबराय ही धुरा तुम्ही आपल्या खांद्यावर घ्या, एकटी गोष्ट. त्याच्यानंतर यांना जीवाबद्दल मनामध्ये काय पाहिजे, कळवळ पाहिजे. हे बिचारे फुकट जन्मात आठवले खातात, मरतात, जन्माला येतात, त्याच्याबद्दल कळक पाहिजे मनामध्ये. एवढं झाल्यानंतर मग त्यांना जन्माला येण्याचं स्वातंत्र्य त्यांनी म्हटलं पाहिजे. हो तुम्ही कसं काय आलात म्हणलंय? म्हणजे तो कामणे मौज धाडिले निरोपा. तो कोबरा म्हणता नामा धाडलं, व्यवहारातली भाषा धाडलं म्हणजे पाठवलं. जातो कोबरा आता तुम्ही ही जोरा तुम्ही आपल्या खांद्यावर घ्या. कोणाला जन्म द्यायचा, कोणाला जन्मानं आणि घालायचंय हे तुमच्या ताब्यात म्हटले. म्हणून तुकोबाराय असं असल्यामुळे आपल्या अंतःकरणात तळमळ आहे, जीवालाही मळमळ आहे मनामध्ये की आपण या ठिकाणी सुटू, केव्हा काही हे बिरडे भेटेल, काही तो स्वामी भेटेल असं मनामध्ये वाटतं. बाई याच्यानंतर आम्हाला जन्म घ्यायला देवाची तिकडून आज्ञा झाली पाहिजे, याच्यानंतर मनामध्ये तळमळ असली पाहिजे. मग आम्ही कोणाला जन्माला करायचं ठरवतो. उठाला ही सगळी किल्ली तुकोबरायच्या ताब्यात आहे. म्हणून तुकोबरा आपल्या छातीवर हात देऊन जातात. काय म्हणतात? घेई नवी जन्म यासाठी देवा. आम्ही जन्माला घेऊ, जन्म घेऊ आम्ही. एक नाही जन्म घेई नवी नाना. तिथं नाना पोहोचले.
नाना काय म्हणला एकदा नाही जन्म घेईन मी नाना बहु सोशील यातना हो किती वेळा जन्म यावे नित्य व्हावी पाहिजे त्याच्यावर फक्त एकच आहे हृदय असता नाम तुझे अंतःकरणात तुझं नाम चंद्र असतं अंतर आम्हाला गर्भवासी दुःख नाही येता जाता आणि हृदय असता नाम तुझे याप्रमाणे आणि भगवंताला जन्म घेण्याकरता असे अधिकारी पुरुष असतात त्यांना जन्माला येता येतं असं यावत अधिकार मौस्थिती राधिकार्यानाम असं ब्रह्मसूत्रामध्ये म्हटलेलं ही पावर फक्त जीवनुक्त महात्म्याच्या जवळ असते म्हणतो कुमार अभंगाच्या प्रथम चरणात बोलतात काय बोलतात? उपजोनिया उडती येऊ, 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 काला खाऊ दही भात, काला खाऊ दही भात, काला खाऊ दही भात, काला खाऊ दही भात, ताल काल ज्याचा अंगात आहे ताब्यात आहे ते तीनदा बनेल किंवा दोनदा बनेल आमच्या आबाने ताबडतोब पहिले त्यांच्याकडे उतरणी घेतली नाही तर आम्हाला पंचायत पडती एकदा म्हणावं का उद्या उद्या दोनदा म्हणा का तीनदा म्हणा पण ज्याच्याजवळ ही विद्या आहे हे त्याला कोणती भीतीने ते पाहता पाहताच ओळखतं उपजून या पुढती येऊ काला खाऊ दैवात या दही भाता करता आम्ही काय काय म्हणजे सगळं सहन करतो का सहन करतात त्याचं कारण आहे म्हटले हा काला वैकुंठात नाही अरे वैकुंठात नाही म्हणजे कुठेच नाही हो वैकुंठ शब्दाला पुढं म्हणून केलंय की कुठेच नाही वैकुंठ होतो ऐसे नाही कवळ काही कधी कधी लोकांना वाटतं वैकुंठात काहीच नाही का काहीच नाही असं नाही तुम्ही एकाच स्कंद वाचून पहा एकनाथ महाराजांचा वैकुंठाचं वर्णन किती केलेलं पाहता पाहता कल गुंग वाजते वाचता वाचता कला गुंग होऊन जाते एवढं आहे अंतकुमार म्हणतात वैकुंठात काहीच नाही तुकोबाला म्हणायचं नाही ऐसे नाही म्हणजे कवळ काही काल्याचे ऐसे नाही उठाला आता हा काला एकल कार्य एका ठिकाणी तोंड कप्प करून बाजूला करून पोटभर खावा असं नाही काला खावा कसा याच्या कथा अभंगाच्या एकमेका देऊ मुक्ती एकमेका देऊ मुक्ती एकमेका देऊ मुक्ती एकमेका देऊ मुक्ती
काला कसा खावा. एकमेका देवमुखे काल्याची विधी आहे. एकट्याने गुपचूप काला खायचा नाही. एकमेकाच्या मुखामध्ये एकमेका देव म्हणजे सवडीत नाही. एकमेका देव मुखे तो काल्याचा फिरत मी तुम्हाला द्या तुम्ही वाटतात तोंड घ्यायचा. अरे इंद्रचंद पण मातिक्याच्या करता लाला येते. कोणी आपल्या तोंडात काला घाता आपण भाग्यवान. मग तुम्ही आम्ही इथे जो कालाचा प्रसाद वाटतो ना, वाटीत असताना प्रत्येकाला आला पाहिजे काल्याचा प्रसाद. प्रत्येकाला आला असं कारण का प्रत्येकाला कला देण्याकरता कोणी कोणाच्या जवळ दिला का हातात दिला तोंडात घालतात त्याच्या तोंडात तुम्ही घालावा. एकमेका देव मुखी आणि सुखे घालू अंबरी. ती त्याच्यामध्ये जर जमलं तर नाना प्रकारचे खेळ खेळत विठाला गोपाळ आणि हामामा हुंबारी हे खेळत खेळ असणार का काला सेवन केलेलं आहे. अबक तू बघती बघ पोरा त्रिगुण खेळ मांडू. अबक तू बघती बघ पोरा त्रिगुण खेळ मांडू. घेऊन हाती धीर धरी दांडू. भाव बळे टोला मारी भाव बळे टोला मारी भेवू नको कांडू भेवू नको कांडू. अबक तू बघती बघ पोरा त्रिगुण खेळ मांडू. बघती बघ पोरा त्रिगुण खेळ मांडू. बघती बघ पोरा त्रिगुण खेळ मांडू. पोरा त्रिगुण खेळ मांडू. अबक दुबक तिबक त्रिगुणात्मक हा खेळ आहे. हा खेळ खेळायचा त्याच्यामध्ये पुन्हा द्रुपद आहे. होतो तो तो होतो तो तो त्याचं द्रुपद होतो तू पुन्हा होतो तो सुद्धा कोणी कुठं करायचं कोणी कुठं करायचं. हो प्रत्येकानं होतो तो वेगवेगळे खेळले आहे. हो होतो तो तो खेळ कान्होबा होतो तो आणि याचे खेळ खेळत तो काला सेवन करायचा. म्हणून त्याच्याकरता म्हणून या सांगितलं आपल्या बबनरावनं सांगितलं काय सांगितलं अबक दुबक तिबक अबक दुबक असा खेळ समोर मांडायचा आणि याच्यानंतर तो प्रसाद कालाचा सेवन करायचा. उठाला अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुका म्हणे बाळवंता. तुका म्हणे बाळवंता. तुका म्हणे बाळवंता.
काही काल्याचे कवळ 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 काही काल्याचे कवळ काही काल्याचे वैकुंठी तो आहे वैकुंठी तो आईचे नाही मोकळ्या मनानं बोला वाटते असं कुठेच नाही. पैकी एक वैकुंठात सगळं आहे त्या ठिकाणी सुद्धा नाही. वैकुंठात काही नाही. विचार करता करता ज्या ठिकाणी बुद्धी कुंठित होते त्याचं नाव वैकुंठ. वैकुंठ म्हणजे काय? कंठा गतिर् यत्र स वैकुंठ परमात्मा. एक वैकुंठ पुरुष प्राणा या वैकुंठ शब्दाचा अर्थ विष्णू सहस्रनामामध्ये वैकुंठ म्हणजे परमात्मा. तो को बरं ज्ञानबला सुद्धा म्हणलं ज्ञानदेवा पाठ असं हा मला हरिपाठ येत नाही का? ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ. कुठे कुठे वैकुंठ म्हणजे ज्या ठिकाणी विचार करता करता बुद्धी कुंठित होते आणि अशा ठिकाणी त्याला म्हटलं जातं वैकुंठ. विठाला विठाला म्हणून तो बरा अभंगाच्या शेवटच्या चरणात बोलू लागले. तो का म्हणे वाळवंठ बरवे नीट उत्तम. हे काल्याकरता मैदान निवडलेले म्हटले. ज्या ठिकाणी कला करण्याकरता तुम्ही जाल तिथे कोणत्याही प्रकारची हरकत झाली नाही पाहिजे. मोकळं मैदान मिळालं पाहिजे. मन पंढरपूरला आपण काल सगळे मोठं सोडून कला करण्याकरता कुठे जात असतो? गोपाळपूरला कोणी वाळवंठात कला करतात, कोणी गोपाळपूरला करतात, कोणी कला, कोणी आपल्या आपल्या मठामध्ये सुद्धा कला करतात. जर चांगलं मैदान असेल तर या दृष्टीने काला तुका म्हणे वैकुंठ वाळवंठ बरवे नीट उत्तम. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. उठो बार माऊली महाराज कलाकार कोणी असतं म्हणा चाल. माऊली महाराज इंदेवाडीकर उपजोनी या पुढती येऊ. दुनिया पुढती येऊ उपदोनिया उपजोनी या पुढती येऊ. उपजोनी या पुढती येऊ.
आपण त्या लांब कशाला जायचे, वैकुंठ व्हायचं नाही. आता जे सध्या शेळगावात आहे ते कुठं नाही, वैकुंठात सुद्धा नाही, ऐसे नाही वैकुंठामध्ये. पण याच्याकरता आपण हा काल्याचा प्रसाद आहे ना, हा प्रसाद देवदुर्लभ म्हटला पाहिजे. म्हणून या ठिकाणी संतांनी काला करायचा आणि देवाने प्रसाद द्यायचा. म्हणून या ठिकाणी तुम्ही कधी विचार केला का, अरे हजारो वर्ष होऊन गेले पण तोच काला आणि त्याच अभंगाच्या द्वारा वितरण केला जातो आणि तो त्याच आनंदाने आपण तो काला घेतो आणि सेवन करतो, तोच आनंद मानतो. म्हणून एवढी निष्ठा अजून टिकलेली आहे आणि टिकत राहावी. काल्याबद्दलची निष्ठा टिकून राहावी तर परमार्थाचा उपयोग. नाही तर इथे उड्या मारण्या पुन्हा नाव घेता नाही, पुन्हा तसं नाही. पुन्हा असा जो काल आहे तो आपल्या या ठिकाणी वारकऱ्यात मिळतो आणि बाकीच्या ठिकाणी मिळत नाही. आता तो काला कसा कसा कुठे कुठे होतो, काल्याचा विषय अजून चिंतन करण्याचा पुष्कळ आहे. पण आपल्याला बराच वेळ झालेला आहे, आपण वेळ घेऊ नये जास्त. वैकुंठ येतो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. असा हा काल्याचा प्रसाद आपल्याला भाग्यवंताला सगळा मिळतो. कारण का एवढा समाज एकत्रित करणं. पहिल्या कालामध्ये पहिली मंडळी होती, महाजनांना होते, त्यातले आपले नारायण पाटील पोलीस आपले हे आहेत, पाली पाटील आहेत, गणपतराव पाटील ही मंडळी होती. या पहिल्या मंडळींना खूप याच्याकरता ताकद काढायची. ती ताकद काढलेली शिल्लक काय म्हणून आपण काल्याचा आनंद भोगतो बरं काय खऱ्या दृष्टीनं. म्हणजे पहिल्या मंडळीने जो आनंद या ठिकाणी दिलेला आहे आणि तो आनंद आपण अजून तो आनंद सेवन करतो. म्हणून त्याच्याकरता आपण एक लक्ष ठेवायचं की आपल्याला पुन्हा पुन्हा प्रसंग आला तर हेच मनात घ्यायचे की वैकुंठी तो ऐसे नाही आणि कवळ काही काल्याचे. ज्ञानेश्वर उत्तरी करा क्षमा